आपल्या आमच्या मंडळाचे सल्लागार भाऊ वेल्लाळ यांनी कृपया टॉससाठी जायचं आहे. भाऊ वेल्लाळ. तसेच आमच्या भिवंडीचे ग्रामस्थ आमचे रोहनजी केळसकर आपण इथे आलात, आपण असंच आलात. तसेच किरण केळसकर आर्किटेक्चर दापोली हे या प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. त्यांना ही विनंती करतोय आपण या क्रीडांगणामध्ये यायचं आहे. किरण केळसकर. मी पुढील सूत्रसंचालन मिलिंद सुर्वे यांच्याकडे सोपवतो. चालू असलेला सामना श्रीसाई वनन विरुद्ध दुर्गादेवी मुरुड. श्रीसाई वनन संघाचा आधारस्तंभ बंटी लोरे. दुर्गादेवी मुरुड संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2-3 सगळ्यामध्ये खेळाडू स्वतंत्रपणे खेळतो. अशी दुर्गादेवी कबड्डी संघाची क्षेत्ररक्षणा. बंटी माघारी येतो. दुर्गादेवी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू 9 नंबरची बनी घेतलेला प्रणय सावंत. श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणा डाव्या कोपऱ्यात आपली खेळवी येतो. डाव्या टर्नरक्षकावर झोपतोय आणि आपली चढाई संपवतो. पुन्हा एकदा बंटी लोरे 1 नंबरची बनी घेतलेला बंटी. दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात सावध अशी चढाई. डाव्या कोपऱ्यातून टर्नरक्षकावर झोपवतो, माघारी येतो. थर्ड रेड. तिसऱ्या चढाईला समोर जातो 12 नंबरची बनियान घेतलेला खेळाडू भक्कम शरीरयष्टीचा. संघाचे क्षेत्ररक्षण आणि उजव्या टर्नरक्षकाची चुकीची पकड करण्याचा प्रयत्न इथून मिळतो तो दुर्गादेवी संघाला. थर्ड रेड. बॅक टू बॅक थर्ड रेड. श्रीसाई वनन संघाचा लोरे. काळकाई कुंभे विरुद्ध अमर भारत टाळसुरे. आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार. काळकाई कुंभे आणि अमर भारत टाळसुरे आपल्याला खेळण्यासाठी हा पहिला पुकार देण्यात आलेला आहे. दरम्यानच्या काळात 11 नंबरची बनी घेतलेला दुर्गादेवी संघाचा खेळाडू श्वेत लाले. आपण प्रेक्षकांमध्ये आहात, कृपया व्यासपीठाकडे यायचंय. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपले मित्र सिद्धू कामेरकर आपली वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा बंटी लोरे. श्रीसाई संघाचा उपने एक्का. पाहूया काय चमत्कार करतात ते. बंटी माघारी होतोय. दुर्गादेवी संघाचा खेळाडू प्रणय सावंत या वर्षीची युवा सिरीजचा खेळलेला खेळाडू आहे. आपल्याला अभिमान आहे त्याचा की आपल्या मुरुड सारख्या दापोली सारख्या ठिकाणी जाऊ खेळाडू तयार होतात आणि युवा सिरीज सारख्या स्पर्धा खेळतात. तर असे खेळाडू आपल्या दापोलीमधून तयार होतात. पुन्हा एकदा 11 नंबरची बनी घेतलेला खेळाडू श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात हात मारण्याचा प्रयत्न. 2 नंबरच्या खेळाडूला तिरकस पाय मारण्याचा प्रयत्न. आता मात्र त्याला यश येतो, माघारी होतो, एक गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. आज मात्र राज पवार या संघामध्ये दिसत नाहीये, माघार खेळायला नाहीये.
पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला समोर जातो तो दस्तूरखुद बंटी लवरे. आणि बंटी सहजगत्या उजव्या कोपऱ्या रक्षकावर झेपवतो. आता नाही गडी बाद काढण्याची खुणा करतो आणि 75 निर्णय येतो. 1 गुण मिळतो तो बंटीला, 1 गुण मिळतो तो सेसाई म्हणा संघाला. मी भाऊ केसकर यांना विनंती करतोय आपण सुद्धा आसनस्थ व्हायचंय. भाऊ केसकर मिलिंदजी. पुन्हा एकदा पुन्हा सावंत. सेसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 9 नंबरची विनंतीला सडपतंग बांधायचा आणि अतिशय चपळ असा खेळाडू डाव्या कोपऱ्या रक्षकाला हात मारण्याचा त्याचा प्रयत्न आणि सहजगत्या एक खेळाडू बाद करून पुन्हा माघार मिळतो. पुन्हा एकदा बंटी लवरे. वारंवार चढाई करणारा बंटी. दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्या अशी दुर्गादेवी संघाची क्षेत्ररक्षणा. प्रणय पवार 3 नंबरची बनी घेतलेला खेळाडू दुर्गादेवी संघाकडून. साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 6व्या दशेत चढाई मैदान दिशेपर्यंत खेळ. माघारी होतो पुन्हा एकदा साई संघाचा आधारस्तंभ 1 नंबरची बनी घेतलेला बंटी उजव्या कोपरा रक्षकावर झेपवतोय. नेहमीच आपल्या संघासाठी गुण मिळवून देण्याचा जसा आटोकाट प्रयत्न असतो असा हा बंटी माघारी होतो. पुन्हा एकदा दुर्गादेवी समोर प्रणय सावंत. प्रणय विरुद्ध बंटी याचा हा सामना रंगतोय. आणि आता गणेश अग्रेकडून सुंदर पकड होतो. 1 गुण मिळतो तो सेसाई संघ वरणला. 3rd राईड. तिसरी चढाईला समोर जातो कोरोनाक. वरच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 6 नंबरची बनी घेतलेला हरिनाथ. अतिशय चपळ असा खेळाडू आहे हा. आणि पकड होते 1 गुण मिळतो दुर्गादेवी संघाला. पुन्हा एकदा 11 नंबरच्या बनी घेतलेला दुर्गादेवी संघाचा खेळाडू श्री संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात मैदान दिशेपर्यंत खेळी. माघार मिळतो श्री संघाचा बंटी लवरे. दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करतोय. सावध आणि शांत अशी चढाई. बंटी माघार मिळतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बनी घेतलेला खेळाडू साई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात रक्षकावर झोपवतो. पुन्हा माघार मिळतो. निदान रेषेकडून माघार मिळालेली त्याला प्रत्युत्तर आहे बंटी लवरे. बंटी आपली छोटीशी चढाई संपून माघार होतो. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 12 नंबरची बनी घेतलेला खेळाडू नवोदित खेळाडू आहे. पाहूया त्याची पकड करून आत्ता मात्र 75 नाही 2 खेळाडू करून तो माघार होतो. एक चपळ चढाई गेली 12 नंबरच्या खेळाडूने. षडभर विश्रांतीनंतर सामन्याला सुरुवात आणि तिसऱ्या चढाईला समोर जात होतो अमित लवरे. श्री संघाचा 10 नंबरची बनी घेतलेला खेळाडू अनेक मैदानावर अभिरज्य बसलेला असा अमित. आता पाहूया मात्र आता त्याची पकड होते आणि अमित बाद होतो. सुंदर पकडीचा नमुना पाहायला मिळाला तो दुर्गादेवी संघाकडून.
दुर्गादेवी संघाचा प्रणय सावंत 9 नंबरच्या गुण घेतलेला खेळाडू श्री साई संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात डाव्या कोपऱ्यात आपली खेळी सजवतो डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यापेक्षा गरजेला होते पुन्हा माघारी होते पुन्हा एकदा बंटी लवरे बंटी माघारी होतोय पुन्हा एकदा बंटी विरुद्ध प्रणय हा सामना रंगतोय 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात प्रणय सावंत अतिशय चपळ अशी चढाई गुण मिळवून देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो आणि आता मात्र त्याला यश येतोय एक गुण मिळतो तो प्रणयला एक गुण मिळतो तो दुर्गादेवीला साई संघाचा आधारस्तंभ समजला जाणारा गणेश आगरे 5 नंबरचे गुण घेतलेला गणेश चढाईचे धुरा सांभाळतोय दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंचे क्षेत्ररक्षण पोळ्या एक खेळाडू बाद करून माघारी होतोय पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा प्रणय सावंत श्री साई संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात दुर्गादेवी संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि आता मात्र पाहूया रायडर बाद पंचाचा निर्णय होतो क्षेत्ररक्षकाला वाद करून तो जाण्याच्या परिस्थितीत होता मात्र मध्यरक्षकाने त्याला बाहेर टाकलेलं एक गुण मिळतो तो श्रीसाई संघाला पुन्हा एकदा रोनक लवरे दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात रेषेपर्यंत खेळू माघारी होतो पुन्हा एकदा प्रणय पवार 3 नंबरच्या गुण घेतलेला प्रणय साई संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात शांत असा चाललेला सामना प्रणय माघारी होतो पुन्हा एकदा गणेश आगरे श्री साई संघाचे अष्टपैलू खेळाडू गेली अनेक वर्ष आपल्या कबड्डीसाठी योगदान दिलेला असा हा गणेश दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यावर झेपवतोय माघारी होतोय पुन्हा एकदा दुर्गादेवी संघाचा 11 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू छोटीशी रेड माघारी होतोय तर तिसऱ्या चढाईला समोर जातो तो रोनक लवरे दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात गुरुची ही चढाई असणार आहे आणि आता मात्र पाहूया रायडर बाद होतो सुंदर पकडी त्याला मना पाहायला मिळाला तो दुर्गादेवी पुरुष संघाकडून थर्ड रेड दुर्गादेवी संघाकडून तिसऱ्या चढाईला समोर जातो 11 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू 2-3 खेळाडू त्याला पकड झाली तर श्री साई संघाला 2 गुण मिळणार आहे आता झटापट चालू आहे मात्र त्याला पकड होतोय आणि 2 गुण मिळतात ते श्री साई संघाला पुन्हा एकदा गणेश आगरे 5 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू सावध अशी चढाई गणेश माघारी होतो दुर्गादेवी संघाकडे 1 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू श्री साई संघाच्या क्षेत्ररक्षणात आपली छोटीशी चढाई संपूर्ण माघारी होतोय श्री साई संघाकडून 9 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू सर्वप्रथम बांधायचा हा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात कोणतेही घाई गडबड नाही दोन्ही संघाकडून
आणि सामन्यानंतर सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा गणेश आगरे दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात. कलकाई कुंभे विरुद्ध अमर भरत टाळसुरे आपल्याला खेळण्यासाठी हा दुसरा पुकार देण्यात येतोय. कलकाई कुंभे विरुद्ध अमर भरत टाळसुरे आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. 9 नंबरची बनी घातलेला सेसाई संघाचा खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सावध अशी चढाई, शांत चढाई. आपली चढाई संपून माघारी होतो. पुन्हा एकदा 1 नंबरची बनी घातलेला खेळाडू सेसाई संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. तिसरी चढाई सेसाई संघाकडून. तिसरी चढाईला समोर जातो 3 नंबरची बनी घातलेला खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि आत्ता मात्र त्याची पकड होते ते गुण मिळतो तो दुर्गादेवी संघाला. तिसरी चढाई प्रणय सावंत दुर्गादेवी संघाकडून बराच टाइम बाहेर असलेला खेळाडू आता सेसाईच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. प्रणय सावंत आणि अतिशय खोल चढाई पाहूया. रेडर बाद झालेला आहे. पंचांचा निर्णय रेडर बाद झालेला आहे. 2-2 गुण मिळतात दोन्ही संघांना. सेसाई संघाकडून 10 नंबरची बनी घातलेला अमित लवरे दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात. बोनस गुण मिळवण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न. अमित माघार होतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बनी घातलेला खेळाडू सेसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. अमित गणेश आणि दुर्गादेवी संघाचा 11 नंबरचा खेळाडू पहिला आत मारण्याचा प्रयत्न. माघारी होतो. पुन्हा एकदा गणेश आगरे 5 नंबरची बनी घेतलेला गणेश दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. दोन 2-4-3 सगळ्या अशी दुर्गादेवी संघाची क्षेत्ररक्षणात. गणेश आगरे आपली चढाई संपून माघारी होतो. पुन्हा एकदा 11 नंबरची बनी घेतलेला खेळाडू सेसाईच्या क्षेत्ररक्षणात. आणि गणेश कडून सुंदर पकड होते. बहुतेक पकड होतोय. स्ट्रगल चालू आहे आणि दुर्गादेवी संघाचा खेळाडू बाद होतोय. 2 गुण मिळतात ते सेसाई संघाला. सेसाई संघाकडून बंटी लवरे आलेला आहे. तिसरी चढाई सेसाई संघाकडून. तिसरी चढाईला समोर जातो तो बंटी लवरे दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण. बंटी याची अतिशय चप्पल अशी चढाई. प्रशांत लवरे अतिशय खोलवर चढाई. आत्ता मात्र पाहूया आणि प्रशांतला सुंदर पकड होतो. प्रशांत बाद होतो. 1 गुण मिळतो तो दुर्गादेवी संघाला. प्रणय सावंत सेसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि सहज त्या डाव्या कोपरा रक्षकाला बाद करतो. मागणी येतो. एक मिळतो तो दुर्गादेवी संघाला. अमित लवरे
दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात एक खेळाडू बाद करून अमित मागे घेतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 2 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि सुंदर सुंदर पळून एक खेळाडू बाद करून पुढे माघारी होतो. श्रीसाई संघ नव्या जमान्यात खेळायला सज्ज झालेला. पुन्हा एकदा प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या क्षेत्ररक्षणात. सावंत चढाई कोणताही धोका पत्करण्याचा त्याचा इरादा नाही. माघारी होते. पुन्हा एकदा श्रीसाई संघाकडून 6 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू आणि त्याची सुंदर चौडा पक्कड होते. डाव्या कोपऱ्यात असे खेळून आणि श्रीसाई संघाचा खेळाडू बाद होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत दुर्गादेवी संघाकडून प्रणय श्रीसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. नंबरच्या मध्ये घेतलेला प्रणय श्रीसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आपली चढाई संपूर्ण माघारी होतो. त्याला प्रत्युत्तर करत होतो बंटी लवरे. 1 नंबरच्या मध्ये घेतलेला बंटी एक आक्रमक खेळाडू आहे. आपली छोटीशी चढाई संपूर्ण माघारी वळतो. तिसरी चढाई. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो 12 नंबरच्या मध्ये घेतलेला खेळाडू जय भोसले. मंडळासाठी दिलीप वानरकर चिपळूण सावर्डे यांकडून 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. पुन्हा एकदा बंटी लवरे दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. बंटी आणि त्याची चौडा पकड सुंदर डाव्या कोपऱ्यात अशा मध्ये बंटी लवरे बाद. क्षणभर विश्रांती घेतात दुर्गादेवी संघाचे खेळाडू. 9 नंबरच्या मध्ये घेतलेला आहे अष्टमेव खेळाडू दुर्गादेवी संघाचा. पुन्हा निदान देशभरात देखील बाजारची टिकटिक वाजते. पुन्हा माघारी होते. पुन्हा एकदा रन श्रीसाई संघाकडून दुर्गादेवी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि उजव्या तनरक्षकाला झेपावतो. मात्र 1 गुण मिळतो तो श्रीसाई संघाला. प्रणय पवारला बाद करून श्रीसाई संघाचा खेळाडू माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत 9 नंबरची बॉलिंग घेतलेला प्रणय श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. अटीतटीचा चाललेला हा सामना. पुन्हा एकदा प्रशांत लवरे 1 नंबरची बॉलिंग घेतलेला प्रशांत दुर्गादेवी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. अतिशय चपळ असा खेळाडू. आता मात्र पाहूया
आपल्या संघासाठी वारंवार गुण मिळवून देण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो असा प्रशांत. आणि आता प्रशांतची पकड होतो प्रशांत बाद. चालू सामना संपायला शेवटचे 5 मिनिटे. श्रीसाई 17 दुर्गादेवी 22. तिसऱ्या चढाईला समोर जातो तो जय भोसले. दुर्गादेवी संघाचा 12 नंबरची बनी घेतलेला खेळाडू श्रीसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षण. आता मात्र श्रीसाई संघाकडून उजव्या हाताने लक्षाकडून सुंदर पकड होतो. एक नंबर श्रीसाईला पुन्हा एकदा बंटी वगैरे. एक नंबरची बनी घेतलेला बंटी एक आक्रमक खेळाडू श्रीसाई संघाकडून. आणि आता मात्र पाहूया बंटी माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 9 नंबरची बनी घेतलेला प्रणय सावंत. सामन्याला खूप मजा येते. प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन होतं दोन्ही संघाकडून. चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. सरपंच दीपक बोरकर टाइम सांगतायत. आणि क्षणभर विश्रांती घेत आहेत श्रीसाई संघाचा खेळाडू. पुन्हा एकदा बंटी लावरे. श्रीसाई संघाचा एक आक्रमक खेळाडू दुर्गादेवी संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. एक नंबरच्या मध्ये घेतलेला एक अष्टपैलू खेळाडू बंटी. खेळाडू पुन्हा चपळ असा खेळाडू पाहूया. आणि आता बंटी बाद होतोय. एक गुण मिळतोय दुर्गादेवी संघाला. अटीतटीचा चाललेला सामना. चालू सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. श्रीसाई संघ 20 दुर्गादेवी संघ 23. 23 गुणाची आघाडी दुर्गादेवी संघ. 3 गुणाची आघाडी दुर्गादेवी संघाकडे. श्रीसाई संघाकडे द्रोणात आपली छोटीशी चढायची पण माघार होतो. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईला सामोर जातो जय भोसले. 12 नंबरची बनी घेतलेला धष्टपुष्ट खेळाडू. आणि जय बाद होतो. एक गुण मिळतो श्रीसाई संघाला. पुन्हा एकदा बंटी लावले. श्रीसाई संघाकडून बंटी. दुर्गादेवी संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात बंटी लावले. डाव्या कुत्र्या शिक्षणाला लाभ मारण्याचा त्याचा प्रयत्न. आता मात्र पाहूया. आणि बंटी 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 एक खेळ बाद करून बंटी माघारी येतोय. पुन्हा एकदा प्रणय सावंत 22-23. श्रीसाई 22 दुर्गादेवी 23. एक गुणाची आघाडी मात्र दुर्गादेवी संघाकडे आहे. दरम्यानच्या काळात प्रणय सावंत. श्रीसाई संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात 2-2च्या 3 सगळ्या मध्ये खेळाडू स्वतंत्रपणे बसलेला. क्षणभर विश्रांती घेतात ते श्रीसाईचा कळला झाली याची नोंद घ्या. दरम्यानच्या काळात बंटी लावरे. 1 नंबरची बनी घेतलेला बंटी लावरे. दुर्गादेवीच्या क्षेत्ररक्षणात आता मात्र पाहूया. आणि बंटी बाद होतो. सुपर टायगल होतोय. 2 गुण मिळतात दुर्गादेवी संघाला. क्षणभर विश्रांती घेतात. चालू सामना संपायला शेवटचे 1 मिनिट. प्रणय सावंत 9 नंबरची बनी घेतलेला प्रणय सावंत श्रीसाई संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि सहजगत्या गणेश शागरेची शिकार करतो. माघारी येतो. पुन्हा एकदा रौनक लावले. 6 नंबरची बनी घेतलेला रौनक दुर्गादेवी संघाच्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. आणि एक खेळाडू बाद करून माघारी होतो. पुन्हा एकदा प्रणय सावंत. सामना संपायला काही क्षण बाकी असतील. खूप चाललेला अटीतटीचा हा सामना.
आणि डाव्या कोपरा रक्षकाकडून चुकीची पकड करण्याचा प्रयत्न करण्याचा एक गुण मिळतो. प्रणय सावंतला एक गुण मिळतो दुर्गादेवी मुलुक संघाला. आणि बंदी लवरे दुर्गादेवी संघाच्या क्षेत्ररक्षणात आता मात्र पाहूया. मला वाटतं ही निकालाची चढाई असावी. आणि चालू सामना संपतो. चालू सामन्यात दुर्गादेवी विरुद्ध हा संघ विजयी होतो. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.